फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरातील बेसिक इंग्रेडिएंट्स पासून थालीपीठ बनवण्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। एका मिक्सिंग बाउल मध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे, त्याचबरोबर 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तसेच 1.5 वाटी इथे मी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असल्यास 1 वाटी बेसनाचे पीठ ॲड केले तरीही चालेल, मी स्किप केलं आहे। आता या सर्व पिठांमध्ये चवीनुसार मीठ टाकले, त्याचबरोबर 1 चमचा तीळ टाकली। इथे मी सफेद तीळचा वापर केला आहे। मिश्रणामध्ये 1 चमचा मिरची आणि लसूणची भरड टाकली, त्याचबरोबर 1 बारीक चिरलेला कांदा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मिरची लसणाची भरड तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता या मिश्रणामध्ये 1 चमचा मी इथे लाल तिखट मसाला, पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 मोठा चमचा जिरे आणि बडीशेपची पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे। सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता मी थोडे पाणी टाकून याला मळून घेणार आहे। त्या सर्व मिश्रणाला मी व्यवस्थितपणे मळून घेते। आता हे जे थालीपीठाचे मिश्रण आहे ते आपल्याला घट्टसर असं नाही मळायचं आहे, तर हे आपल्याला असं मळायचं आहे जेणेकरून ते इझिली वळलं जाईल, थालीपीठ आपल्याला व्यवस्थित करता येतील। तर तुम्ही बघू शकता हे मी कसं मळलेलं आहे, एकदम थोडंसं लिक्विडी फॉर्ममध्ये मी ह्याला मळून घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला अंदाज येईल। जसं आपण भजीचं पीठ करतो तसंच आपल्याला हे पीठसुद्धा तयार करून घ्यायचं आहे। थालीपीठ बनवण्यासाठी हे पीठ आता इथे परफेक्टली तयार झालेलं आहे। तर एका कॉटनच्या कपड्याला इथे मी पहिलं ओला करून घेतलेला आहे आणि पोळपाटावरती त्याला ठेवलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते थोडं मी घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे गोलाकारामध्ये थापून घेणार आहे। पण हे मिश्रण थापताना आपल्याला थोडा पाण्याचा हात लावायचा आहे मिश्रणाला आणि त्याला व्यवस्थित वळवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जसं मी मिश्रण वळत आहे तसंच तुम्हाला याला व्यवस्थितपणे थापून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे माझा हा जो थालीपीठ आहे तो इथे तयार झालेला आहे। तर माझ्या बोटाच्या मदतीने मी ह्याच्यामध्ये 1-2 असे होल करून घेणार आहे। तुम्ही बघितलंच असेल की थालीपीठामध्ये असे होल्स असतात, तसं मी ते या थालीपीठावरती बोटाच्या मदतीने होल्स करून घेणार आहे। आता अलगद मी हा कॉटनचा कपडा उचलणार आणि मी तवा तापवायला ठेवलाच होता। तवा तापल्यानंतर हा तवावरती हा जो कपडा आहे त्याला उलटा करणार आणि हा थालीपीठ तव्यामध्ये सोडून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त माझा थालीपीठ जो आहे तो तव्यामध्ये इझिली गेला, तो अजिबात तुटला नाही। आता मी जिथे होल केले होते ना त्या होलामध्ये मी तूप सोडणार आहे। तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल आणि साईडला सुद्धा मी थालीपीठाच्या तूप सोडून घेतलेले आहे। आता एक बाजू व्यवस्थितपणे 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायची आणि त्यानंतर बाजू पलटी करून दुसरी बाजू सुद्धा थालीपीठाची खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे माझा हा जो थालीपीठ आहे तो इथे तयार झालेला आहे। एकदम खुसखुशीत असा हा थालीपीठ इथे तयार केला मी आणि दह्यावरती थोडासा गरम मसाला आणि त्याचबरोबर थोडा लाल तिखट मसाला टाकून ह्याचा डीप तयार केला। तर तुम्हाला माझी आजची ही थालीपीठची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।